जी आरके होम सोसायटी आहे, आरके होम सोसायटीला भलेही झोपडपट्टीला आम्ही आरके होम हे नाव दिलेलं आहे राहुल भाऊंनी. ठीक आहे. तर विषय असा आहे की राहुल भाऊंनी जर आम्हाला झोपडपट्टीतून उचलून जर एखाद्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट केलं तर त्यांनी असं काय चुकीचं केलेलं आहे? हे लोक जे वारंवार राहुल भाऊंच्या बद्दल जे बोलतायत नाही का, ही बिल्डिंग कोणाची आहे? सरकारची आहे. ही सरकारची कशी म्हणता येईल बिल्डिंग? सांगा. आम्ही या गोष्टीची सोसायटीची बिल भरतो, सोसायटी स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेतो. आणखीन आमचे जे सभासद आहेत, आमचे कमिटी मेंबर आहेत, वारंवार हर एक गोष्टीची विचारपूर्वक सगळ्या काही गोष्टी आम्ही करतो. ज्यावेळेस आदर्श म्हणून ज्यावेळेस पाहतो आम्ही, त्यावेळेस आम्ही अण्णांचा विचार करतो की अण्णांच्या हर एक गोष्टीला आम्ही अण्णांचा आदर्श घेतो. अण्णांकडून आम्ही माहिती घेत असतो की एखादा कार्यक्रम राबवायचा आहे, एक छोटे मोठे कार्यक्रम कंटिन्यू राबवले जातात. आणि ही अशी जी राजकीय मंडळी येतात आमच्याकडे, एक 4 दिवसासाठी राजकारण असतं, पण 4 दिवसाच्या राजकारणामध्ये हे लोक आम्हाला डिस्टर्ब करतात. ह्या लोक आणखीन काही सुरवून जातात. तुम्ही झोपडपट्टी वासी आहात, झोपडपट्टी वासी म्हणजे झोपडपट्टी वासियांचं तुम्हाला मत नको होतं का? मग तुम्ही आमच्यापर्यंत आलते का? हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की तुम्ही जर झोपडपट्टी म्हणता आम्हाला, आणि आम्हाला स्पष्ट मत देतात, मी स्पष्ट मताची व्यक्ती आहे की आम्हाला बीजेपीची सरकारच नको आहे. काय केलं बीजेपीच्या सरकारने? 400चा सिलेंडर उचलून 1000वरती ठेवला आणि ते लोक एवढे थाटात येतात, थाटात बोलतात आमच्या सोबत. आमच्या सभासदांशी न विचारता, आमच्या सभासदांशी न माहिती घेता आमचे जे वॉचमॅन काका आहेत त्यांना दंडीशाही केली त्यांनी, त्यांच्या अंगावरती धावून गेले. हे कुठला प्रकार आहे? आणि हे कुठल्या सभेमध्ये बसतं? त्यांच्याकडून नाही बसत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे 4 उमेदवार आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देण्याचा, लीडने आणण्याचा आमचा हा ध्येय आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही रिक्वेस्ट करतो त्या लोकांना तुमच्या माध्यमातून की आमच्या वाटेस नाही जावं त्यांनी, आणि आम्हाला ह्या गोष्टी डिस्टर्ब नाही करावं. कारण आम्ही झोपडपट्टी धारक आहोत, झोपडपट्टी वासी आहोत. तर आमचं तुमच्याकडे काही काम पडतच नाही ना. आम्हाला आता तुम्ही झोपडपट्टी गृहीत केले ना, तर झोपडपट्टी मतं मागूच नका तुम्ही. आम्ही सरळ बीजेपी सरकारला एकच सांगते, जर तुम्ही स्पष्ट मताने तुमचे उमेदवार येऊन आम्हाला म्हणतात की तुम्ही झोपडपट्टीतली माणसं आहेत, तर झोपडपट्टीमध्ये तुम्ही मतं मागू नका. तुमचे जे प्रोफेशनल आहेत, कुठं हाय सोसायटी आहेत, तिथं तुम्ही जाऊन असा दिंगा घाला, बघू तुम्हाला जमतंय का. तुमच्या सोसायटीमध्ये किती घर आहेत? सोसायटीमध्ये साधारणतः आता 138 फ्लॅट आहेत आणि त्याच्यामध्ये 106 फ्लॅट पात्र ठरलेले आहेत. बाकीचे जे कागदपत्राचे त्रुटी आहेत त्याच्यामुळे ते SRL संस्थेने त्यासाठी काही कागदपत्राचे त्रुटी मागवले, ते पण पूर्णपणे या ठिकाणी होऊन जाईल आणि ते पण या ठिकाणी पूर्वपदावर आल्यावर त्यांना घरे घेतली जाते. तुम्हाला सगळ्या गोष्टी सुविधा या ठिकाणी मिळते, पाणी, लाईट? आता आम्हाला साधारणतः सोसायटीमध्ये 3.5 लाख लिटरचे टाक्या खाली आहेत. आम्हाला कचरा गड्डर बनवले, ओला सुका आणि सुका कचरा, त्यासाठी सोलर पॅनल बसवले 30 लाखाच्या वरती, जेणेकरून सोसायटीचे 3 लिफ्ट जे चालू शकतात. एक मटन लिफ्ट आहे आणि एक जनरल लिफ्ट आहे, 2 लिफ्ट आहेत, ते म्हणजे वेगवेगळे ठेवलेले. त्यासाठी सुविधा एकदम चांगले आहेत. एक्झिट आपल्याला जिना बसवलेला आहे आणि नॉर्मल आपला जिना आहे. सगळ्या गोष्टीचे फायरच्या आहे, फायरची टाकी वेगळी करून देण्यात आलेली आहे. सुसज्ज आपल्याला म्हणता येईल की पॅसेज मध्ये जे लाईट आहे, पार्किंग आहे, सगळं या सगळ्या गोष्टी आमचे जे स्थानिक नगरसेवक आहेत राहुल भाऊ भोसले यांच्यामुळे झालेला आहे आणि त्यांनी तो पाठपुरावा केलेला आहे. SRL ची स्कीम बघण्यासाठी पिंपरी चिंचवडच नव्हे, पूर्ण पुण्यामधील लोक आमच्या आरके होम सोसायटीमध्ये येतात, ते बघतात, त्यांना ते मान्य ठरतं आणि त्याच्यानंतरच काही ठिकाणी ते लोक त्याला होकार देतात. जर तुम्हाला जर तुम्हाला जर वाटत असेल याच्यामध्ये काही शंका आहे, जर तुम्ही या सोसायटीमधून वरपासून आले तर सगळं बघू शकता. तुमच्या कोणाचा दबाव नाही? नाही, आमच्या कोणाचा दबाव नाही. आम्ही सर्वांना एक एक सभासदांना विचारले, त्याची सही घेताना त्यांना विचारले की तुम्हाला कोण पाहिजे, ते एकच बोलतात आम्हाला राहुल भाऊ भोसले पाहिजे आणि आम्हाला सर्वांचा पॅनल निवडून आणा. आणि इतर नागरिकांच्या पण आम्हाला पाहिजे. तुम्ही विचारू शकता, प्रत्येक एक व्यक्तीला विचारू शकता, तुम्ही 10 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा विचारू शकता, ज्येष्ठांना विचारू शकता. एक प्रकार राजकारणाच्या बाहेर तुम्ही चांगल्या सोसायटीमध्ये आला, तरी देखील जर काही लोक वेगळी मानसिकता आम्ही त्यांना येणाऱ्या 15 तारखेला त्यांची जागा दाखवून देऊ की त्यांनी जे आम्हाला हिनवलंय की तुम्ही गव्हर्नमेंटच्या सोसायटीमध्ये राहताय, ही गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे, ही झोपडपट्टी, त्यासाठी आम्ही त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवू.